ओके चलो लिंबू आहे बरोबर. कुठला का बाय 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 नीट जा. चलो थैंक यू. तर नमस्कार मित्रांनो, मी तुषार नाडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड अँड एक्सप्लोअर. सो तसं का तुम्ही आता थंबनेलमध्ये पाहिलंच असेल की ही आपली राईड खूप मोठी राईड होणार आहे, खूप लांब राईड होणार आहे आणि खूप दिवसांची राईड होणार आहे. सो येस, आपण चाललो फायनली स्पितीला. सकाळच्या वाजत 5:10 आणि खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला आता, खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे एक नेक्स्ट लेवल आज वाईब आहे, नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे आज ही नॉर्मल राईड नाही आहे आपली. आपण मुंबई टू स्पिती ही राईड सुरू केली आहे आजपासून. फॉग लॅम्प झाकून ठेवतो बाबा, कचका फाईन मारतात. चला, फॉग लॅम्प झाकलेले आहेत आपण. फायनली सकाळ झालेली आहे आणि आता छानसा सूर्योदय होतोय माझ्या राईट साईडला, बघू शकता तुम्ही. आणि आपल्या स्पिती राईडचा सूर्योदय झालेला आहे डे 1. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही ना अजून की डे 1चा प्लॅन काय. तर डे 1चा प्लॅन असा आहे, एक मिनटं मी वायझर लावतो, मला आवाज क्लिअर येईल. हां, तर डे 1चा प्लॅन असा आहे की आपण नाथद्वारापर्यंत आजचा आपल्याला डेस्टिनेशन आपण ठरवलेलं आहे. महाराष्ट्र गुजरात स्टेट बॉर्डर क्रॉस करतोय. सेकंड टाइम आपण ही बॉर्डर क्रॉस करतोय. लास्ट टाइम आपण जेव्हा उदयपूरला गेलो तो उदयपूर राईड केली होती तेव्हा क्रॉस केली होती. सो गाईज, आता आपण गुजरातमध्ये आहोत आणि मला वाटतं ना इकडे पाऊस पडून गेला खूप. कारण का इकडे हवेत गारवा आणि आजूबाजूला सगळं ओलसर आहे जमीन. बाकी आज दिल एकदम खुश आहे. आज ड्रीम राईड आपली कंप्लीट होते. स्पिती, आता यावर्षी स्पितीचा टप्पा पार पडणार. पुढच्या 2 वर्षात लेह लडाख पण आपण करून टाकू. आणि आज तर आपण सोलो आहोत, चंदीगडपर्यंत सोलो आहोत आपण. चंदीगडपासून एका ग्रुपला आपण जॉईन करणार आहोत. तर मित्रांनो, वाजलेत सकाळचे 7:30 आणि आता थोडी भूक लागली आहे. उठलो मी रात्री 2 वाजताच, पण तयारी करेपर्यंत 2-2.5 तास गेले. चला ह्या हॉटेलमध्ये बघूया आपल्याला काही नाश्ता वगैरे मिळतोय का. सो गाइस, चलो अभी नाश्ता हो गया, ये ऐसे निकलते. चला, तर इथं मस्त ऑलमोस्ट 1 तासाचा ब्रेक झाला. नाही म्हणता एवढा नाही व्हायला पाहिजे होता. स्पिती राईडचा पहिला फ्यूल ब्रेक गुजरातमध्ये. आणि इकडे पेट्रोल 102 रुपये आहे. सकाळपासूनचा 4था टोल. आणि आता थोडी उष्णता जाणवायला लागलेली आहे. अमृतसर दिल्ली 1207. ओके, दिल्ली अजून 1200 किलोमीटर दिल्ली गाठायची आहे. नेमकं काय होतं माहिती आहे का, जेव्हा कॅमेरा बंद करतो ना तेव्हाच कोणतरी येतं भेटतं आणि आवाज देतं. सर रेकॉर्ड करायला मिळत नाही. आता हे काका मागे चालत आहेत
त्यांनी मला आवाज दिला, महाराष्ट्रीयन आहे ॲक्च्युली ते. त्यांनी मला आवाज दिला की तुम्ही व्लॉग बनवता का, तुमचे व्हिडिओ बघतो मी. सो भारी वाटतं जरा असं कोण एनकरेज करतं, थोडा कोण सपोर्ट दाखवतं ना, तर जरा असं एक कॉन्फिडन्स वाढतो. बोलतात ना, अजून एक उत्साह येतो मनामध्ये अजून कंटेंट बनवायला, अजून राईड करायला. सो तुम्ही पण सपोर्ट करत राहा, तुमच्या सपोर्टने सगळं काय आहे. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा, इथे आपले लाईव्ह अपडेट चालू आहेत. सो हे काका होते, त्यांनी मला आवाज दिला, थांबवलं गाडीवरती. पण ते हायवे आहे, मग इथं थांबू नाही शकत अचानक एकदम. मित्रांनो बघताय ना तुम्ही, सुरुवात करा. लोक सपोर्ट करतात हो, करतात. ज्यांना पण असा कंटेंट आवडतो ना, जो पण असा कंटेंटची वाट बघतात ना, ते लोक नक्की सपोर्ट करतात. सुरतच्या पुढे खतरनाक ट्रॅफिकमध्ये अडकलोय यार. आणि एवढं ऊन लागतंय ना, हा गाडी चालवताना काय वाटत नाही, पण गाडी 2 मिनटं जरी थांबली की जो ऊन जाणवतो, जी हीट अंगाला लागते ना, ती सहन करण्याच्या पलीकडे असते. आता मस्त अर्धा तास ट्रॅफिकमध्ये घालवून आत्ता कुठे ट्रॅफिकमधून बाहेर पडलोय. बाबा खतरनाक ट्रॅफिक. वडोदरा 112, दिल्ली 1019. दिल्लीचं ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तिला जायचं स्पितीला, टाणा ना 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 ना. अरे बाप, काय ऊन लागतो यार. अजून फक्त 10:30 वाजायला आलेत आणि हा असहनीय ऊन. चुपती जलती गर्मी का मौसम आया, आया आया मौसम ठंडे ठंडे डरमी कूल का, ठंडे ठंडे डरमी कूल का. असं वाटतं कोणीतरी असं मस्त जॅकेटमध्ये बर्फ टाकावा इकडे खिशा विषातून, आणि गाडी चालू आहे, मस्त गार हवा लागत राहील. सुलताने खास प्रोटीनचे लाडू बनवून दिले, ते खातो जरा. आणखी सुद्धा मेहनत मॅच दिले, भूक लागली. तर काही नाश्ता एवढा खास नव्हता, एवढा बकवास नाश्ता होता ना. 130 रुपये घेतले आणि एवढा 3rd क्लास नाश्ता होता. आता हे आपले प्रोटीन बार, आपले होममेड प्रोटीन बार. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 326 किलोमीटरचा पल्ला गाठलेला आहे. सो म्हणजे ऑलमोस्ट अजून 400 किलोमीटर बाकी आहे आपलं. अजून एक टोल. जेवढा रस्ता चांगला तेवढा जास्त चांगला पैसा खातात ते लोक. मस्त नुसते टोलवरती टोलच येतात. मला अजून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं यार. मी सकाळी 5 वाजल्यापासून निघालोय, पण मला एकही रायडर दिसला नाही यार या हायवेला. गरमी गरमी, ऊन बाबा बाबा, ऊन नुसतं एवढं ऊन आहे ना. आणि हा बघा डंपयार्ड, कधी पाहिलाय तुम्ही? हे बघा कचऱ्याचा ढिगारा समोर. अख्ख्या गुजरात, वडोदरा, अहमदाबादचा कचरा मला वाटतं इथेच येतो वाटतं. तर मित्रांनो, आपण आता वडोदरा सिटीमध्ये एंटर मारलेला आहे. ॲक्च्युली आपण हा बायपास रोड आहे, हा वडोदराच्या बाहेर जातो. हा माझ्या डाव्या हाताला जो पूर्ण हा एरिया आहे, हा पूर्ण वडोदरा सिटी आहे. आता एक्झॅक्ट दुपारचे 12 वाजलेत आणि सूर्य एकदम डोक्यावर आहे.
डोक्यावर तांडव करतोय सूर्य आज तर. चला आता नॅशनल हायवे सोडलेला आहे आपण आणि स्टेट हायवे पकडलेला आहे. आता हा इकडून रस्ता आपल्याला घेऊन जाणार मोदासाला. वाया मोदासा आपण उदयपूरवरून नाथद्वारा. जर तुम्ही हा व्हिडिओ आता इथपर्यंत पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा, कारण का तिथे ना मी लाईव्ह स्टोरीज आणि लाईव्ह अपडेट देत असतं. एक नंबर जागा आहे. फायनली जेवायला स्टेट हायवे लागलेला आहे आणि बघा व्हेज पुलावच मागवला आहे. मस्त हेवी नाही खायचं आहे, रोटी तर अजिबात खायचं आहे, आपल्याला डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. हायवे सोडल्यानंतर ना बाकी गुजरातचा मतलब व्ह्यू भारीच आहे यार. सगळीकडे हिरवं आहे, नुसती झाडं आहेत, शेती आहे, केळीची बागा होत्या मागे. अशा रस्ते पाहिजेत. या उन्हातून असे रस्ते असल्यानंतर तरी खूप झालं भाई. पावर ये रास्ता मोदासा जाता है क्या? ये रास्ता मोदासा जाता है ना सीधा. हो, मला असं वाटतं आपण राजस्थानमध्ये एंटर केलेलं आहे असं मला तरी वाटतंय, पण असं काही कुठे चेकपोस्ट किंवा काय असं लागलं नाही. अरे बापरे, हे काय बकरी पासिंग. वा वा वा, एक घेऊ का सोबत? सो आत्ता आपण गुजरात राजस्थान बॉर्डर क्रॉस केलेली आहे. मोदासा 59, अहमदाबाद 82. अरे कोणता ओसाड रस्ता आहे यार. गुगल मॅप कोणत्या ओसाड रस्त्याने, असं वाटतंय हा रस्ता बांधून आहे ना सोडून दिलेला आहे. आता आपण लागलोय मोदासा रोडला आणि थोडा पाणी ब्रेक. आता इथून मोदासा ऑलमोस्ट 42 किलोमीटर. टोटल आपलं मला वाटतं 200-250 किलोमीटर बाकी आहे आपला. बघूया रात्रीचे 8 वाजतील मेबी. बरं स्पितीला जायचं स्पितीला. तर मंडळी अजून मोदासाच आला नाही. काय कळत नाही बाबा कोणता रस्ता आहे. कंटाळा आला चालून या रस्त्यावरती.
अजून 210 किलोमीटर दाखवते. येस, तर आता आपण पोहोचले मोदासा. आता मोदासावरून आपल्याला मोठा हायवे लागेल उदयपूरसाठी. मोदासा शहर बघा मित्रांनो, तुम्ही नाही कधी आला तर ॲटलिस्ट माझ्या ब्लॉग थ्रू तरी बघा. उदयपूर 157. वा वा वा. हा, आता जरा बरं वाटतं. आता काहीतरी बघण्यासारखं किंवा बोलतात ना कधी चांगलं वाईब देईल असा रस्ता आणि असं काहीतरी निसर्ग थोडासा आहे इकडे, जरा बरं वाटतं. आता मोदासा सोडल्यानंतर असं छोटासा ब्रेक घेऊया इकडे आपण. मस्त इथं जरा ड्रिंक ब्रेक झाला, बरं वाटलं जरा. तर मित्रांनो आता आपण लागलोय उदयपूर हायवेला, अहमदाबाद उदयपूर. आणि खूप सुसट हायवे हा, 3 लेन हायवे. आणि रोड एवढे चकाचक आहेत ना, खतरनाक रोड आहेत. कारण की मी अगोदर पण एकदा उदयपूरला होतो, ह्याच हायवेने आलो होतो. एक नंबर आहेत. आरामात तुम्ही 100-110 100-110ला विदाउट रिस्क तुम्ही क्रूज करू शकता. गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या पण खूप कमी असतात, काही टेन्शन नाही. रस्ता बघा यार तुम्ही, चुम्मेश्वरी रस्ता आहे यार. वाह, काय सीन आहे, काय नजारे, एक नंबर. राजस्थानचे रस्ते खतरनाक. आता नाथद्वारापर्यंत असा सेम रस्ता आपल्याला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला राजस्थानचा रस्ता? आहे ना एक नंबर, झकास. तर मित्रांनो वाजलेत 5:30 आणि आपण आता ऑलमोस्ट 100 किलोमीटर बाकी आहे आपला अजून नाथद्वारा. सो 6:30 ते 7 पर्यंत आपण पोचून जाऊ. हा समोरचा डोंगर बघा, मला वाटलं, मला पहिलं वाटलं मला ब्लर दिसतंय, पण ती झाडच तशी आहेत की इल्युजन होते की ते ब्लर दिसतंय म्हणून. मित्रांनो हा व्ह्यू बघा तुम्ही, हा रस्त्याचा व्ह्यू बघा, वाटतो ना झकास. अरे इंग्लिश वेयर? लद्दाख जा रहे हैं. गुड. आई एम गोइंग स्पीति. स्पीति वैली, हिमाचल. मनाली से राइट स्पीति, लेफ्ट लद्दाख. विंटर जॅकेट घालूनच निघालाय, रनिंगचे शूज घालून निघालाय भाई. बस एक बॅग घेऊन धाडा. नाही तर आपण बघा किती तामजाम. हे टॉप बॉक्स, हे टँक बॅग, हा ही टेल बॅग, सॅडल बॅग. अरे राईड करणारा कसाही राईड करतो, पण मी असं रिकमेंड नाही करत की मी विदाउट गिअर्स घाला म्हणून. रायडिंग गिअर्स घालायला पाहिजे, पण त्याची लगेज बघा ना, त्याचा फक्त एकच बॅग बस. नाथों के नाथ, नाथों के नाथ है, इसलिए वहाँ पे नाम है नाथद्वारा, क्योंकि वहाँ पे नाथों के नाथ है. वाव, आपल्या आजच्या दिवसाच्या राईडचा पहिला टनल. छोटा आहे पण ठीक आहे भाई. वाह वाह वाह. क्या बात, काय शपथ, हे मी एक्सपेक्टच नाही केलं होतं. ते बघा समोर महादेवाचा स्टॅच्यू ऑफ बिलीफ, असा अचानक समोर येईल, अंगावर काटा झाला यार. एक नंबर. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आई शपथ यार,
सो मित्रांनो, आता आपण नाथद्वाराला पोचलो आहोत. आपला आजचा वॉल्ट, पहिल्या डेचा वॉल्ट इथे असणार आहे. सो मी आता हॉटेल शोधतो आणि हॉटेल शोधल्यानं तुम्हाला हॉटेलवरती भेटतो. चला. तर मित्रांनो, फायनल आपण पोचलोत नाथद्वाराला आणि आता जस्ट मी हॉटेल बुकिंग केलेली आहे आणि आता जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि सगळं फटाफट आता एक साईडला सगळं लगेज करून टाकलं आणि फटाफट आता तयार होतो, मस्त फ्रेश होतो आणि थोडा बाहेर नाथद्वारा फिरून येतो. आणि नाथद्वारामध्ये एक सरप्राईज आहे आणि माझ्या हॉटेल रूमचं पण एक सरप्राईज आहे, तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा, हा माझा हॉटेल रूम. ही इकडे गॅलरी आहे. ही गॅलरी इकडे हॉटेल रूम आणि गॅलरीच्या समोर बघा तुम्ही, हे बघा नाथांचे नाथ, स्टॅच्यू ऑफ बिलीफ महादेवाचं. हा माझ्या बेडवर असं इथं बसल्या मला दिसतोय. म्हणजे बोलतात ना, देवाची कृपा असेल ना तर देव तुम्हाला सगळीकडे दर्शन देतो. आणि मला रूम पण आहे आणि मला माहिती नव्हतं की हॉटेल रूममध्ये इथून असा व्ह्यू येणार आहे म्हणून. मी जस्ट पहिले तरी मी AC रूम घेणार होतो, नंतर त्याला नको नॉन AC दे, इकडे थोडं गारच वाटतंय आणि तेवढा मला फक्त झोपण्यासाठी एवढा बजेट वेस्ट नाही करायचं आहे. आणि ही रूम घेतली आणि हा व्ह्यू. रात्री झोपायच्या अगोदर देवाचं दर्शन आणि सकाळी उठल्या पण देवाचं दर्शन. बस अजून काय पाहिजे. 500 रुपये इथेच बसून झाले. फक्त 500 रुपयात ही रूम आहे आणि असा व्ह्यू आहे. बस झाला. तुम्ही पण कधी याल ना इकडे तर असंच इकडचे रूम बघा. इकडे ऑलमोस्ट सगळ्या हॉटेलमधून दिसतं व्ह्यू, पण त्या साईडची रूम तुम्ही घ्या. बाकी बस एवढंच. आता हा ब्लॉग इथेच संपवतो. ॲक्च्युली मी पण खूप थकलो आहे. सकाळी 5 वाजता निघालो आणि आत्ता संध्याकाळी 7, जवळजवळ 14 तासाचा प्रवास झाला आपला. 14 तासात आपण 750 किलोमीटर कव्हर केले. त्याच्यात बोलतात ना, एवढ्या उन्हातून नशीब फक्त पाऊस नाही भेटला. पाऊस भेटला तर माझी वाटच लागली असती. कारण का माझ्याकडे तेवढे रेन गेअर्स तेवढे प्रॉपर नव्हतेच. सो बरं झालं. चला. सो आजचा मुंबई टू स्पितीचा डे 1चा ब्लॉग आता मी इथेच संपवतो. उद्या आपला जर्नी असणार आहे नाथद्वारा टू दिल्ली किंवा दिल्लीच्या आसपास. उद्या माझा असं आहे की दिवसभरात जिथपर्यंत पोचता येईल तिथपर्यंत पोचणार. रात्र व्हायच्या अगोदर कुठेतरी हॉटेल घेणार आणि थांबून जाणार. बस हाच प्लॅन आहे. जास्त लोड नाही घ्यायचा, कारण का सगळी एनर्जी आपल्याला स्पितीसाठी वाचवून ठेवायची आहे. इकडे सगळे ह्या 3 दिवसात सगळी एनर्जी आपल्याला संपायची म्हणून जास्त हे नाही करायचं, स्ट्रेस नाही करायचं आपल्याला. फक्त जेवढं होईल निवांत ना तेवढ्यात काम करायचं आहे. सो चला, आता तुमचा निरोप घेतो आजच्या दिवसाचा. हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा. आणि माझ्या इंस्टा अकाउंटला पण फॉलो करून ठेवा. तिथे मी आता स्पितीचे डेलीचे अपडेट, डेली स्टोरी आणि डेली अपडेट मी तिथे टाकत असतो. तर त्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. चला बाय. हर हर महादेव.